डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सांगता मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करत मोठ्या आवाजामध्ये डॉल्बी वाजवणाऱ्या मंडळावरती फौजदार चावडी पोलिसांनी कडक कारवाई केली. या कारवाईमध्ये तब्बल 20,70,000 रुपये किमतीचे डॉल्बी साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आलं असून संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीपूर्वीच पोलिसांकडून सर्व मंडळांना स्पष्ट अशा सूचना देण्यात आल्या होत्या. डॉल्बी सिस्टीमचा वापर न करण्याचे तसेच कर्कश आवाजामध्ये गाणी न वाजवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी 15 एप्रिल रोजी जारी केले होते. मिरवणुकीस दुपारी 12 वाजल्यापासूनच परवानगी देण्यात आली होती. तथापि 19 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास सरस्वती चौक परिसरामध्ये अम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मंडळानं परवानगी नसताना डॉल्बी लावून हिंदी आणि मराठी गाणी ही मोठ्या आवाजामध्ये वाजवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधितांना सूचना दिल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गोंगाट हा सुरू ठेवण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी कपिल सुरवसे, आकाश वामने, साजन गायकवाड, आदित्य सोनकांबळे, बाबू घागरे, अविनाश गायकवाड सर्व राहणार सोलापूर तसंच डॉल्बी सिस्टीम चालक मालक प्रेम पवार राहणार पिंपरी चिंचवड पुणे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत नोंदवण्यामध्ये आला आहे आणि कारवाई दरम्यान पोलिसांनी 4 बेस, 4 टॉप, 1 बूस्टर, 2 ॲम्प्लिफायर, 1 पॉवर ट्रॉली आणि अशोक लेलँड 2 MH 14 MH 9684 हे वाहन असं एकूण 20.70 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा सुरू असून अशा प्रकारच्या नियमभंगावरती कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे.